The amplitude of a wave is represented by y is equal to 0.2 sine 4 pi into t by 0.08 minus x by 0.8 in SI units. Find wavelength, frequency and amplitude of the wave. Okay. आता गिवन डेटा मध्ये आपण जे दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊयात. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. काय इक्वेशन दिलेलं आहे बघा. y is equal to 0.2 sin 4 pi into bracket t divided by 0.08 minus x by 0.8 in SI units. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायला त्यांनी सांगितलेलं आहे वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि एम्प्लिट्यूड. ओके. तर सोल्युशन मध्ये आपण घेऊयात. जे दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊया. y is equal to 0.2 sin 4 pi into bracket t divided by 0.08 minus x by 0.8. ओके. आता आपल्याकडे इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे बघा. y is equal to a sin into bracket omega t minus kx हे इक्वेशन आहे. हेच इक्वेशन आपण असे लिहू शकतो. y is equal to a sin ओमेगा जो आहे तो आपण लिहू शकतो 2 पाय बाय कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी जसा तसा मायनस के आपण लिहू शकतो 2 पाय बाय लॅम्बडा इंटू एक्स. ओके. ओमेगा बद्दल 2 पाय बाय टी आणि के बद्दल 2 पाय बाय लॅम्बडा आपण लिहिलेला आहे. देअरफॉर y इज इक्वल टू, आता या दोघांमधून 2 पाय आपण कॉमन काढू शकतो. a साइन 2 पाय इंटू ब्रॅकेट t डिवाइडेड बाय स्मॉल t मायनस x डिवाइडेड बाय लॅम्बडा. आता याला आपण देऊया इक्वेशन नंबर ए आणि याला देऊया आपण इक्वेशन नंबर बी. या दोन इक्वेशन मध्ये फरक एक आहे की इथं 4 पाय आहे आणि इथं 2 पाय आहे. ओके. आयदर इथं 2 पाय ना आपण मल्टिप्लाय करू किंवा यामधला जो 2 आहे तो आपण आतमध्ये पाठवूया. देअरफॉर इक्वेशन ए बिकम काय लिहिता येईल बघा. y इज इक्वल टू 0.2 साइन 2 पाय यामधला एक 2 बाजूला काढला आणि तो आतमध्ये पाठवूया 2t बाय 0.08 मायनस 2x डिवाइडेड बाय 0.8. ओके. आता इथं काय करूयात, या 2 न याला या ठिकाणी डिवाइड करूयात. बे एक्के बे 0.04 बे एक्के बे 0.4. जे आता इथं इक्वेशन आपल्याला y इज इक्वल टू 0.2 साइन 2 पाय इंटू टी डिवाइडेड बाय 0.04 मायनस 1 डिवाइडेड बाय 0.4 हे भेटलं. आता हे इक्वेशन त्याला आपण इक्वेशन सी म्हणूया. देअरफॉर कंपेअर इक्वेशन बी अँड सी. बी आणि सी जर कंपेअर केलं तर आपल्याला काय भेटते बघा. इथं ए आहे ती व्हॅल्यू इथं आहे म्हणजे नंबर 1 ए इज इक्वल टू 0.2 मीटर. 2 इथं कॅपिटल टी आहे इथं 0.04 आहे म्हणजे टी इज इक्वल टू 0.04 सेकंड. 3 नंबरला लॅम्बडा इथं आहे त्याच्याऐवजी 0.4 लॅम्बडा इज इक्वल टू 0.4 मीटर. आता आपण यामधला लॅम्बडा कॅल्क्युलेट केला, एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट केलं. आता राहिला आपल्याकडे स्मॉल एन. आता याच्यावरून स्मॉल एन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. स्मॉल एन म्हणजेच काय असतं, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड 1/0.04. हे जर आपण सॉल्व केलं तर हे आपल्याला किती भेटते 25 हर्ट्झ. ओके. म्हणजे एम्प्लिट्यूड जे आहे ते आपल्याला किती भेटलं 0.2 मीटर. फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपल्याला भेटली 25 हर्ट्झ आणि लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ जी आहे ती आपल्याला किती भेटली 0.4 मीटर. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. अ वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज इज ट्रॅव्हलिंग विथ स्पीड ऑफ 350 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन टू डिस्प्लेसमेंट्स at a certain point at a time 1 millisecond apart? What will be the smallest distance between 2 points which are 45 degree out of phase at an instant of time? Okay. सर्वप्रथम गिवन डेटा आपण लिहून घेऊयात. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे म्हणजे n दिलेला आहे
500 हर्ट्ज, वेलॉसिटी स्पीड दिलेला आहे 350 मीटर पर सेकंड. What is the phase difference between two displacements at a certain points at time 1 millisecond apart? म्हणजे इथं आपल्याला दोन केस सांगितलेले आहेत. पहिल्या केस साठीचा आपण डेटा लिहून घेऊयात. ए केस काय सांगितलेली आहे बघा, की फेज डिफरन्स म्हणजे डेल्टा फाय हा आपल्याला विचारलेला आहे. कधी? ज्यावेळेला टाइम जो आहे तो 1 मिली सेकंद एवढा दिलेला आहे. 1 मिली सेकंद म्हणजे 1 इंटू 10⁻³ सेकंड. त्यानंतर बी आपल्याला काय विचारलेले आहे, व्हॉट इज द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. दोन पॉइंट मधलं स्मॉलेस्ट डिस्टन्स विचारले, म्हणजेच आपल्याला डेल्टा एक्स हा विचारलेला आहे. आणि त्यावेळेला 45 डिग्री आउट ऑफ फेज म्हणजे तिथला डेल्टा फाय जो आहे तो आपल्याला 45 डिग्री एवढा दिलेला आहे. आता 45 डिग्री याचाच अर्थ किती असतो, π/4 रेडियन. ओके, सोल्युशन मध्ये पहिल्यांदा आपण स्मॉल ए त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घेऊयात. ओके, तत्पूर्वी आपल्याला एन आणि व्ही दिले, त्यावरून आपण लॅम्बडा कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. Therefore, lambda is equal to V/n is equal to V350 divided by n 500. हे जर आपण कॅल्क्युलेशन्स केले तर याचा आन्सर आपल्याला भेटेल 0.7, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू 0.7 मीटर. त्यानंतर आपल्याला डेल्टा फाय कॅल्क्युलेट करायचा आहे. डेल्टा फाय कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, फेज डिफरन्स इज इक्वल टू के इंटू पाथ डिफरन्स. म्हणजेच डेल्टा फाय इज इक्वल टू के म्हणजे 2π/λ इंटू पाथ डिफरन्स म्हणजे डेल्टा एक्स. आता फर्स्ट केस मध्ये आपल्याला डेल्टा फाय कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यासाठी डेल्टा एक्स आपल्याला कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. डेल्टा एक्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल म्हणजेच आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. Therefore, डेल्टा एक्स डिस्टन्स इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, स्पीड. ओके, डिस्टन्स इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, स्पीड इनटू टाइम. ओके, म्हणजे पाथ आपण कॅल्क्युलेट करू शकतो. स्पीड आपल्याला किती दिलेला आहे, 350 गुणिले टाइम किती दिलेला आहे, 1 इंटू 10⁻³ म्हणजे थोडक्यात डेल्टा एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला किती भेटते बघा. हे -3 जर याला दिलं, 1, 2 आणि 3 म्हणजे 0.35 मीटर हा झाला त्या ठिकाणी पाथ डिफरन्स. आता एवढ्या पाथ डिफरन्स साठी आपल्याला डेल्टा फाय कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून डेल्टा फाय इज इक्वल टू 2π/ लॅम्बडाची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 0.7 इंटू डेल्टा एक्स जो आहे तो 0.35. 35 × 35 35 दुणे 70, 2 ला 2 हा कॅन्सल होईल. म्हणजे इथं आपल्याला राहिलं काय बघा, डेल्टा फाय राहिला पाय, म्हणजेच डेल्टा फाय इज इक्वल टू पाय रेडियन. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सी डेल्टा एक्स कॅल्क्युलेट आहे. हा सेम फॉर्म्युला आपण वापरणार. डेल्टा एक्स इज इक्वल टू फेज डिफरन्स. फेज डिफरन्स आपल्याला किती दिलेला आहे बघा, डेल्टा फाय इंटू हे 2π/λ इकडे गेल्यानंतर लॅम्बडा डिवायडेड बाय 2π इज इक्वल टू डेल्टा फाय आपल्याला त्यांनी दिलेला आहे 45 डिग्री म्हणजे π/4 रेडियन इंटू लॅम्बडा ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे 0.7 डिवायडेड बाय 2π. पायला पाय या ठिकाणी कॅन्सल होईल. 0.7 डिवायडेड बाय 4 टू द 8 या दोघांचा जर आपण भागाकार केला 0.7 डिवायडेड बाय 0.8 तर तो भागाकार आपल्याला 0.0875 आणि पाथ डिफरन्स आहे म्हणजे तो मीटर मध्ये आपल्याला भेटेल. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. अ साऊंड वेव्ह इन सर्टन फ्लुइड मीडियम इज रिफ्लेक्टेड ॲट एन obstacle to form a standing wave. The distance between two successive nodes is 3.75 centimeter. If the velocity of sound is 1500 meter per second, find frequency. Given data काय दिलेला आहे बघा त्यांनी आपल्याला. एक वेव्ह आहे आणि ती रिफ्लेक्ट होत आहे ऑब्स्टॅकल पासून आणि साऊंड वेव्ह तयार होतात.
डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड म्हणजे नोड आणि नोड मधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 3.75 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इथे येईल 3.75 इंटू 10⁻⁻2 मीटर. आणि वेलॉसिटी ऑफ साऊंड म्हणजे व्ही दिलेला आहे 1500 मीटर पर सेकंड. आणि विचारलेलं आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणजे एन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. ओके, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येते का बघा. लॅम्बडा आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथं आपल्याला व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. दोन नोड मधलं अंतर त्यांनी सांगितलंय. ओके, मग आपण असं म्हणूया देअरफॉर डिस्टन्स बिटवीन टू नोड्स इज इक्वल टू, दोन नोड मधलं डिस्टन्स किती असतं λ/2 आणि याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3.75 इंटू 10⁻⁻2. Therefore, lambda is equal to 2 into 3.75 into 10⁻⁻2. म्हणजेच इथं आपल्याला लॅम्बडा इज इक्वल टू किती येते बघा. 2×5 = 10, 2×7 = 14 आणि 1×15, 2×6 आणि 1×7, 7.50 इंटू 10⁻⁻2 मीटर हा लॅम्बडा या ठिकाणी आपल्याला भेटला. आता ही लॅम्बडाची व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये आपण पुट करू शकतो. देअरफॉर व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. देअरफॉर यावरून आपल्याला एन कॅल्क्युलेट करता येईल. एन इज इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा इज इक्वल टू व्ही ची व्हॅल्यू दिलेली आहे 1500 डिवायडेड बाय लॅम्बडा 7.5 इंटू 10⁻⁻2. ओके, तर याच्यावरून आपण असं कॅल्क्युलेशन करू शकतो 1500 डिवायडेड बाय 7.5 इंटू 10⁻2 या ठिकाणी होईल. जर इथं भागाकार केला तर 75 दूनी 150 आणि हे वरचे 2 शून्य गुणिले 10⁻2. म्हणजे या ठिकाणी एन ची व्हॅल्यू आपल्याला भेटली एन इज इक्वल टू 200 गुणिले 10⁻2. याचाच अर्थ एन इज इक्वल टू 20 इंटू 10⁻, यातला एक शून्य म्हणजे +1 आणि हे +2 म्हणजे +3 एवढे हर्ट्ज आपल्याला भेटले. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो इज इक्वल टू 20 किलो हर्ट्ज. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपल्याला 20 किलो हर्ट्ज एवढी भेटली. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. टू साऊंड वेव्ह ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ 330 मीटर पर सेकंड. व्ही दिलेला आहे 330 मीटर पर सेकंड. इफ देअर फ्रिक्वेन्सीज आर ऑल्सो आयडेंटिकल अँड आर इक्वल टू 540 हर्ट्ज. आणि त्यांच्या फ्रिक्वेन्सी सुद्धा या ठिकाणी आपल्याला कशा सांगितलेल्या आहेत समान आहेत. n1 इज इक्वल टू n2 इज इक्वल टू 540 हर्ट्ज. व्हॉट विल बी द फेज डिफरन्स बिटवीन द वेव्ह डेल्टा फाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे ॲट अ पॉइंट 3.5 मीटर फ्रॉम वन सोर्स अँड 3 मीटर फ्रॉम अदर सोर्स. म्हणजे एका सोर्स पासूनचं डिस्टन्स 3.5 आहे ॲट 3.5 मीटर फ्रॉम सोर्स A and 3 meter from source B. If the sources are in phase आणि हे दोन्ही सोर्सेस इन फेज दिलेले आहेत. मग सोल्युशन मध्ये लिहूयात. बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला की दोन सोर्स आहेत. म्हणजे हा एक पहिला सोर्स आहे आणि हा एक दुसरा सोर्स आहे. ओके, आता या दोन सोर्स पासून म्हणजे या पॉइंट पासून आणि या पॉइंट पासून पहिल्या पॉइंट पासून ते 3.5 म्हणजे सपोज हे इथं आहे पहिल्या सोर्स पासून आणि दुसऱ्या सोर्स पासून ते किती आहे तर 3 म्हणजे ते सपोज इथं आहे बी सोर्स पासून. मग इथून इथपर्यंत जर आपण डिस्टन्स बघितलं तर हे डिस्टन्स आपल्याला किती भेटेल. हे इथून इथपर्यंत आहे 3.5 आणि हे आहे 3. या दोघांचा जर डिफरन्स घेतला तर तो आपल्याला भेटेल 0.5 मीटर. म्हणजे डेल्टा एक्स जो आहे तो आपल्याला इथं भेटला 0.5 मीटर. म्हणजे पाथ डिफरन्स आपल्याला या ठिकाणी भेटला. आता विचारलेलं काय आहे आपल्याला त्यांनी डेल्टा फाय कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, देअरफॉर व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू व्ही बाय एन.
व्ही दिलेला आहे 330 डिवायडेड बाय एन दिलेला आहे 540. या दोघांचा जर या ठिकाणी आपण भागाकार केला तर तो भेटेल 11/18. लॅम्बडा आहे म्हणजे ते मीटर मध्ये आपल्याला लिहिता येईल. देअरफॉर फेज डिफरन्स म्हणजे डेल्टा फाय इज इक्वल टू के च्या ऐवजी 2 बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. 2 बाय लॅम्बडाची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केले 11/18 इंटू डेल्टा एक्स आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 0.5. हे सिम्प्लिफाय करून घ्या. 2 इंटू हे 18 न्यूमरेटरला जाईल 18 डिवायडेड बाय 11 इंटू 0.5. ओके, या सगळ्यांचा जर आपण गुणाकार आणि भागाकार जर केला तर आपल्याला याची व्हॅल्यू भेटेल पाय इज इक्वल टू 1.64 पाय रेडियन. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. 2 sources of sound are separated by distance 4 meter. They both emit sound with same amplitude. 2 सोर्स आहेत, एक ए सोर्स आहे आणि दुसरा बी सोर्स आहे. या दोघांमधलं अंतर त्यांनी दिलेलं आहे 4 मीटर एवढं. बोथ इमिट साऊंड विथ सेम अँप्लिट्यूड, म्हणजे A1 आणि A2 हे दोन्ही सेम आहे, सेम फ्रिक्वेन्सी आहे. N1 इज इक्वल टू N2 आणि ह्या फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत 303 हर्ट्ज. बट दे आर 180 डिग्री आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात फेज जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलाय. फेज इज इक्वल टू 180 डिग्री आउट ऑफ फेज. At what points between the two source will the sound intensity be maximum? आपल्याला काय विचारलेलं आहे, मॅक्सिमम साऊंड इंटेन्सिटी, म्हणजे मॅक्सिमम साऊंड आपल्याला कुठं ऐकायला येईल. टेक वेलॉसिटी ऑफ साऊंड. वेलॉसिटी ऑफ साऊंड आपल्याला सांगितलेली आहे 330 मीटर पर सेकंड. तर थोडक्यात इथं आपण फिगर ड्रॉ करून घेऊया. 2 सोर्स, एक सोर्स आहे इथं त्याला आपण ए म्हणू आणि दुसरा सोर्स आहे इथं त्याला आपण बी म्हणूया. त्या दोघांमधलं जे अंतर आहे हे अंतर या ठिकाणी आपल्याला किती सांगितलेलं आहे तर 4 मीटर एवढं आहे. दे बोथ इमिट साऊंड विथ सेम अँप्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी. दोघांचं अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी समान आहे. बट दे आर 180 डिग्री आउट ऑफ फेज. याचाच अर्थ जर ते आउट ऑफ फेज असतील तर या ठिकाणी कोणत्या वेव्स तयार होणार आहेत, स्टँडिंग वेव्ह तयार होणार आहे. ओके, आता दोघांमध्ये डिस्टन्स आहे 4 मीटरचं. जर डिस्टन्स 4 मीटरचं असतील तर किती वेव्स तयार होतील तर 1 मीटरची एक वेव्ह तयार होणार. म्हणजे इथून 1 2 3 1 2 3 आणि इथं 4. हा बी आपण या ठिकाणी घेऊयात. इथं झाला बी. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे 4 मीटर एवढं. ओके, आता वेव आपण तयार करूयात. पहिली वेव म्हणजे इथून इथपर्यंत एक वेव तयार होईल आपली, 1. ही दुसरी तयार होईल 2 3 4. आता ही एक वेव झाली आणि दुसरी जी वेव आहे ती कशी सांगितलेली आहे, आउट ऑफ फेज आपल्याला सांगितलेली आहे. त्यामुळे ती कशी असणार आहे, याच्या अपोजिट मध्ये 1 2 3 4 अशा 4 वेव्स या ठिकाणी तयार होतील. म्हणजे हा झाला सेंटर पॉइंट. ओके, आता विचारलेलं काय आहे त्यांनी की मॅक्सिमम साऊंड जो आहे त्याची इंटेन्सिटी किती असेल असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे मॅक्सिमम साऊंड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मॅक्सिमम साऊंड कुठं भेटेल, आपल्याला अँटीनोडच्या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजेच या केसमध्ये जर आपण बघितलं तर असं आपल्याला लक्षात येईल बघा की हा जो पॉइंट आहे हा नोडचा पॉइंट आहे आणि हा जो पॉइंट आहे हा अँटीनोडचा पॉइंट आहे. म्हणजे हा एक अँटीनोड, 2 3 आणि हे 4. त्याच पद्धतीनं इकडच्या बाजूला अँटीनोड आणि अँटीनोड, जिथं आपल्याला मॅक्सिमम इंटेन्सिटी, मॅक्सिमम लाऊड साऊंड आपल्याला ऐकायला भेटेल. आता इथून नोड टू अँटीनोड हे डिस्टन्स या ठिकाणी किती असणार आहे बघा, λ/4 असेल. अँटीनोड टू अँटीनोड डिस्टन्स असेल λ/2. या अँटीनोड पासून या अँटीनोडचं λ/2, या अँटीनोड पासून या अँटीनोडचं λ/2. म्हणजे पहिला मॅक्सिमम साऊंड जो आहे विथ रिस्पेक्ट टू, जर आपण याला असं नाव दिलं सी, मग आपण असं लिहूया, देअरफॉर मॅक्सिमम इंटेन्सिटी
ऑफ साऊंड विथ रिस्पेक्ट टू पॉइंट सी. ओके, कुठं कुठं भेटेल बघा, सगळ्यात अगोदर भेटेल आपल्याला λ/4. आता λ/4 इकडं पण असेल आणि या बाजूला पण असेल, म्हणजे प्लस मायनस. नेक्स्ट कुठं भेटेल बघा, हे λ/4 अधिक हे λ/2 म्हणजे किती भेटेल आपल्याला, प्लस मायनस 3λ/4. त्यानंतर हे अजून λ/2 म्हणजे किती भेटेल, 5λ/4. हे पण प्लस मायनस. त्याच्या पुढे गेल्यानंतर प्लस मायनस 7λ/4. ह्या 1 2 3 4 म्हणजे पहिला पॉइंट, दुसरा, तिसरा, चौथा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजूला आपल्याला साऊंडच्या इंटेन्सिटी मॅक्सिमम भेटतील इज इक्वल टू. आता आपण हे कॅल्क्युलेट करून घेऊया की कोणत्या कोणत्या पोझिशनला ते आपल्याला भेटेल. ओके, त्यासाठी काय इन्फॉर्मेशन दिले बघा, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि वेलॉसिटी दिलेली आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर v इज इक्वल टू n लॅम्बडा, देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू v/n. v दिलेला आहे 330 आणि n दिलेला आहे 330 इज इक्वल टू 1 मीटर. लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला इथं भेटली 1 मीटर. आता ही जर व्हॅल्यू आपण जर वरती पुट केली तर 4 ठिकाणी आपल्याला काय भेटणार आहे बघा, इथं पुट केल्यानंतर प्लस मायनस 1/4 कॉमा प्लस मायनस 3/4 कॉमा प्लस मायनस 5/4 कॉमा प्लस मायनस 7/4. म्हणजे ह्या 4 ठिकाणी आपल्याला साऊंडची इंटेन्सिटी कशी भेटणार आहे, मॅक्सिमम भेटणार आहे.